शेतकरी कष्टकरी कामगार अल्पसंख्याक भूमिपुत्राची जाहीर निर्धार सभा भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब लोकनेते तथा कुणबी सेना प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत शहापूर येथे संपन्न। शहापूर वाडा मुरबाड येथील सर्व जाती धर्मातील शेतकरी कष्टकरी बांधव निर्धार सभेसाठी एकवटला। विश्वनाथ पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकळ बहुजन समाज आज शहापूरमध्ये एकवटला। विश्वनाथ पाटील यांच्या निर्धार सभा हजारो जन समुदायाच्या उपस्थितीत पार पडली। बहुजन समाजातील तरुण वर्गाने मोठ्या संख्येने या निर्धार सभेसाठी हजेरी लावली। या निर्धार सभेसाठी इच्छुक तरुण वर्गाची तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मते जाहीरपणे घोषित करण्याची संधी दिली। या निर्धार सभेच्या माध्यमातून काँग्रेस विरोधात विश्वनाथ पाटलांची उघड बंडखोरी, पक्षाच्या सर्व पदाचा दिला राजीनामा। शेतकरी समाज जर एकत्र होणार असेल तर मी तिसऱ्यांदा निवडणुकीचा फॉर्म भरायला तयार आहे। काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदाचा आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या सभासद पदाचा मी जाहीर राजीनामा देतो, अशी घोषणा विश्वनाथ पाटील यांनी केली। बहुजन समाजातील विश्वनाथ पाटलांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने या निर्धार सभेसाठी गर्दी केली। प्रचंड जनसमुदाय या निर्धार सभेमध्ये दिसून आला। पत्रकार यांनी या सभेची जी दखल घेतलेली आहे याबद्दल समस्त कष्टकरी भूमिपुत्र अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांच्या वतीने मी त्याला मनापासून धन्यवाद देतो। दिलेलं आहे त्याची तुम्ही दखल घ्या आणि ते तिकीट बदलून द्या। मला ते असा मला आग्रह नव्हता। दिल्लीच्या शेतीने दखल घेतली, दिल्लीचे श्रेष्ठीकाल आहे, माझ्यावर चर्चा केली। माझी चर्चा योग्य प्रमाणामध्ये फलद्रूप झालेली नाही। गांधी नेहरूंच्या पक्षामध्ये अशा पद्धतीची तिकीट दिली जात असतील आणि माझ्यासारख्या एका शेतकऱ्याचा तिकीट नाकारलं असेल केवळ पैसे नाही म्हणून, अशा पक्षात मला राहण्याची इच्छा राहिलेली नाही। आज मी ह्या ठिकाणी घोषणा करतो की मी महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा जनरल सेक्रेटरी आहे, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा मी सदस्य आहे एआयसीसीचा, त्याचबरोबर मी रत्नागिरी जिल्ह्याचा प्रभारी आहे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या प्लॅनिंगवर मी काम केलेलं आहे, तिथला सदस्य आहे। आज काँग्रेस पक्षाचे मी सर्व प्रकारचे राजीनामे या ठिकाणी दिले। असा करण्यात आलेला आहे। अजूनही 9 दिवस फॉर्म भरायला आहे आणि आज जनतेचा जो काही प्रतिसाद मिळालेला आहे हा प्रतिसाद लक्षात घेऊन सर्वसामान्य जनता म्हणते तुमच्याकडे पैसे नसतील तरी चालते, आमचं गाव आम्ही सांभाळू, आम्ही वर्गाला काढू, परंतु शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी आम्ही लोकसभेमध्ये पाठवू ही त्यांची